मिरज पंचायत समितीच्या विशेष सभेत नामकरणावर शिक्कामोर्तब. 10 ऑगस्टला होणार निर्णायक बैठक. प्रशासकीय इमारतीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर सभागृहाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याबाबत विशेष सभेत होणार चर्चा. मिरज पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव तसेच सभागृहाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याच्या प्रस्तावावर येत्या 10 ऑगस्ट 2026 रोजी पंचायत समितीची विशेष सभा होणार आहे. या सभेत नामकरणाच्या प्रस्तावावर अधिकृत चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. आम्ही आंबेडकरवादी सामाजिक संघटना, सांगली जिल्हा आणि जिल्हा परिषद प्रशासन यांच्यात 3 ऑगस्ट 2026 रोजी झालेल्या बैठकीत आंदोलकांनी मांडलेल्या मागण्यांनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार पंचायत समिती प्रशासनाने विशेष सभेची नोटीस काढली असून संबंधित सदस्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेष सभेच्या नोटीसमध्ये पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देणे तसेच सभागृहाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याचा विषय चर्चेसाठी ठेवण्यात आला आहे. यापूर्वी नामफलक हटविण्याच्या घटनेनंतर आंबेडकरवादी संघटनांनी तीव्र आंदोलन छेडले होते. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेत तोडगा काढण्यात आला होता. त्या बैठकीत आंदोलकांनी केलेल्या मागण्यांनुसार विशेष सभा बोलावण्याचे आश्वासन देण्यात आले होते. आता त्याची अधिकृत अंमलबजावणी होत असून 10 ऑगस्टच्या सभेत नामकरणाच्या प्रस्तावावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या विशेष सभेच्या निर्णयाकडे आम्ही आंबेडकरवादी संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि मिरज तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले असून नामकरणाचा चर्चेत असलेला वाद अखेर अधिकृत मार्गाने निकाली निघण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कोण बोलायचं नाही असा परंपरेनुसार चालू झालेला एक प्रोटोकॉल आहे. समस्त आंबेडकर चळवळीच्या वतीनं आदरणीय सर्व प्रशासनाचं मदत केली ना, प्रशासनाचं सन्माननीय जिल्हा परिषद अध्यक्ष असतील, आदरणीय सभापती असतील आणि आपल्या सर्व CEO असतील आणि जे कोण पदाधिकारी किंवा अधिकारी असतील त्यांचं समस्त आंबेडकर चळवळीच्या वतीनं या ठिकाणी मी ऋण व्यक्त करतो. कारण अशा विषयाला बसून चर्चेनंतर आपण मार्ग काढला. बिनखुलास या ठिकाणी साहेब आपण आपली भूमिका मांडली त्याबद्दल. आणि या ठिकाणी मी मगाशी सांगितलं, पोलीस प्रशासनाचं आम्हाला एका दुसरा जर सोडलं तर या ठिकाणी सहकार्य लाभलेलं आहे. ते पोलीस प्रशासन आणि आमचं आंदोलन करताना पोलीस प्रशासनाचं हे सारखं देवाणघेवाण असते. पोलीस प्रशासनच या निमित्तानं आणि आपल्या सर्वांना या मदत केल्याबद्दल आपल्या सर्वांचं एक आंबेडकर समस्त आंबेडकर चळवळीच्या वतीनं या ठिकाणी साहेब आपलं ऋण व्यक्त करतो. त्यापैकी उपस्थित असणारे पत्रकार यांचंही आमच्या बातमीला या ठिकाणी दखल दिली. या ठिकाणी साजेसा न्याय देण्याचा प्रयत्न केला. आपल्या सर्वांच्या वतीनं साहेब आपलं ऋण व्यक्त करतो. आणि इथून पुढच्या काळामध्ये साहेब आपण दिलेली ग्वाही ही सार्थ ठरवून आपण त्याला योग्य न्याय द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि या निमित्तानं आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी उपस्थित राहिला आणि आमचं पूर्ण ऐकून घेऊन आम्हाला असं समर्पणाचं उत्तर दिलं त्याबद्दल आंबेडकरच्या कार्यकर्त्या या नात्यानं आपणास शतशः आभार मानतो. आणि या नावाला विरोध नाही. सभागृहामध्ये या दोन्ही नावांचा ठराव एकमुखानं पास होणार त्याची जबाबदारी आम्ही घेतो. आंबेडकरी समाजाचे कार्यकर्ते मिळून शिवशाहू फुले आंबेडकर जे कार्यकर्ते आहेत सदस्यांना जाऊन आम्ही सन्मानाने भेटणार आहे, त्यांना विनंती करणार आहे आणि ती जबाबदारी आम्ही घेतो. मी फक्त आज आदेश द्या, जे नावं काढून टाकलेली आहेत ती नावं आपण सन्मानानं त्या ठिकाणी लावावीत. बाबासाहेबांच्या नावाची विटंबना किंवा धर्मछत्रपती संभाजीराजांची झालेली विटंबना आपल्याकडून ती नको आहे. जी चूक झालेली आहे ती प्रशासनानं सुधारावी अशी विनंती करतो. आणि आजच्या आज आपण या बैठकीच्या दरम्यान तो आदेश आपण द्यावा आणि आपल्याला समाजाच्या वतीनं मग तुम्हाला जर ती नावं लावण्याचा जर आपण आदेश दिला तर तुम्हाला आम्ही मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. शिवसाहेब आमची समाजाला भावना आहे, ही भावना समाजाची आपण लक्षात घ्यावी आणि आपण जे काय उत्तर तुमच्याकडे असतील ते उत्तर तुम्ही द्यावं ही विनंती.